हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहे अंडरस्टँडिंग मार्केट बिहेवियर पार्ट सेकंड. तर काल काय झालं आता बघूया पहिला. कालच्या दिवशी कालचा हाय आणि लो बघूया. कालचा हाय होता 45.45 आणि लो होता 44.91. ठीक आहे. आणि आपली ऑर्डर एक चालू होती काल 4 आवरमध्ये. इथून एक ऑर्डर चालू होती. याच्यात आपण 1 आवरमध्ये रिडिफाईन केला. एपिसोड 1मध्ये सांगितलंच होतं हे असे. असा एक ट्रेड चालू होता आणि परत मी सांगितलं होतं की इथं 15 मिनिटात हे झालं होतं, चेंज ऑफ कॅरेक्टर झालं होतं. ठीक आहे. इथं चेंज ऑफ कॅरेक्टर त्यानंतर हे इक्वल हायची लिक्विडिटी सांगितली होती. ते जर बघितलं ना, इथंही अशी एंट्री सांगितली होती. स्वीप परत बारक्या टाइम फ्रेमवर आणि ह्याचं पण सेम टार्गेट येत होतं. ठीक आहे. एक एरर कसं येतं, मार्केट इथं इक्वल आहे. परत हा एफपीजी टॅप केला तर जायला पाहिजे होतं, पण थोडंफार खाली गेलं. याला टॅप केले आणि परत वर ह्या ऑर्डर ब्लॉक जवळ आले आणि इथनं परत आणि रिजेक्शन घेतलं. सेम 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 एंट्री तुम्हाला डेली मध्ये दाखवतो. इथनं असं डिस्प्लेसमेंट दिलं, परत ह्या एफपीजी मधनं गेलं, ऑर्डर ब्लॉकला टॅप नाही केलं. कधी कधी मार्केट काय करते, फक्त एफपीजी मधनं टॅप करून जाते, ऑर्डर ब्लॉकला घेत नाही. तर इथं ऑर्डर ब्लॉकला जर एंट्री टाकली असेल तर इथं मिस होणार. एफपीजी टाकली असेल तर एस एल मोठा होणार, एस एल एवढा होणार. तेच ऑर्डर ब्लॉकला टाकलं तर एस एल बारकं होणार. मग अशा वेळी काय करायचं, एफपीजी मार्क करायचा आणि तिथून जर डिस्प्लेसमेंट आला असं गॅप सोडत तर परत बारक्या टाइम फ्रेमला शिफ्ट व्हायचं, परत त्या एफपीजीतनं एंट्री घ्यायची जसं इथं झालं. जसं कालच्या मार्केटमध्ये झालं तसं. हा डिस्प्लेसमेंट आला, परत इथं ह्या एफपीजीतनं आपण एंट्री घेतली, इथं पण डिस्प्लेसमेंट आलं, परत त्याचा एस एल घेतला. ठीक आहे. डेलीवर अनेकदा दाखवतो डेलीवर कसं होते. ठीक आहे. ह्या एफपीजीतनं गेलं, पण ह्याचा एस एल घ्यायला गेला तिथं जर 15 मिनिटावर बघितला तर सेम सेम ह्याच्यावर आपण एंट्री प्लॅन बनवली, तिथं सक्सेस झाली, तिथं फेल झाली. तुम्ही किती जरी टेक्निकल अनालिसिस म्हणला तर हे असं एरर तुम्हाला येणारच आणि त्या एररवरच तुम्हाला काम करायचं आहे. इथे गेला, त्यानंतर हा एक ऑर्डर ब्लॉक आहे,
ब्लॉक मिटिगेशन ब्लॉक दोन्ही एवढ्याच ह्याच्यात आहेत. ठीक आहे. माझा प्लॅन होता इथून शॉर्ट करायचा. इथून शॉर्टचा प्लॅन होता माझा असं. ठीक आहे. पण काय झालं, हा एपीजी घेतला फक्त. ठीक आहे. हा एपीजीला क्लिअर बघा इथं टॅप केला, नेट एपीजीतनं गेला. तेच इथं आणि एकदा दाखवतो. इथं पण सेम प्लॅन आहे, सेम प्लॅन आहे. इथं टॅप केला, इथं एंट्री प्लॅन केली आपण. थोडं गेलं, एसएल गेला. नाही टार्गेट डन झालं, नाही टार्गेट. फक्त इथं जे घेतल्या त्या एंट्री तेवढ्या अजून सेफ आहे. आणि परत काय केलं आता, इथं ऑर्डर ब्लॉक घेतलाय आणि परत रिजेक्शन आलं आणि हे ऑलमोस्ट हे टार्गेट डन केलं परत प्रिव्हियस स्विंग या ऑर्डर ब्लॉक मध्ये. आणि असं एरर जिथे जिथे येतात ना, तिथं फक्त रिस्क रिवॉर्ड तुम्हाला वाचवू शकतात, बाकी काय वाचवू शकत. सेम सक्सेस झाला, सेम इथं सक्सेस झाला आणि इथं जर बघितला तर फेल झाला. या फक्त एफयुजीतनं एंट्रीला तर फेल झाला. आणि ह्या एफयुजीतनं जी एंट्री आल्या ना, मी इथं वाट बघत होतो या ऑर्डर ब्लॉकला येण्याची. पण इथनं जे खाली गेले ते आता 4 मध्ये बघितलं तर एकदम क्लिअर इथं टॅप केलं तर डिस्प्लेसमेंट आलं, परत या ऑर्डर ब्लॉक पर्यंत आलं. थोडासा इथं राहिला, एरर राहिला असेल. ठीक आहे. सेम पहिला ह्या एफयुजीतनं डिस्प्लेसमेंट आलं, परत ह्या एफयुजीतनं परत रिजेक्शन आलं, परत इथं एफयुजी पण त्या पाहिजे. किती जरी स्ट्रॅटेजी केला तरी हे असे 1-2 एरर येणार. इथं फक्त तुम्हाला रिस्क मॅनेजमेंटच करायचे आणि तुम्ही इथं जसा प्लॅन फेल झाला ना, तसं इथं पण होऊ शकत होतं. त्यामुळं इथं फक्त तुमचं रिस्क रिवॉर्ड आणि माइंडसेट, म्हणजे इथं पण ग्रेडी बनवून एक्स्ट्रा लॉट, इथं एक्स्ट्रा लॉट किंवा जास्त रिस्क घ्यायची असलं इथं पण करायचं नाही, इथं पण करायचं नाही आणि इथं पण करायचं नाही. रिस्क तुमची इथं पण सेम पाहिजे, इथं पण सेम पाहिजे, इथं पण सेम पाहिजे. किती जरी शुअर वाटलं तरी तुमच्या रिस्क रिवॉर्डवर कंट्रोल ठेवायचं. आणि काल जर बघितलं ना, काल मार्केटमध्ये काय मुवमेंट नव्हतंच जवळपास, फक्त साईडवेज. इथं सपोर्ट रेजिस्टन्स वाल्यांचं पण एसएल गेला असतं. आता इथं सपोर्ट रेजिस्टन्स हे बघा मारलं, ही एंट्री केली, ही गेला एसएल. कुठली पण स्ट्रॅटेजी घ्या, कुठं ना कुठे फेल होत्या. तिथं त्या एररवर तुम्हाला काम करायचं आहे फक्त. आणि त्या एररवर जर काम केलं ना, तुम्हाला कुठल्या कोर्सची पण गरज पडणार नाही. आणि हेच जेवढं तुम्ही जर्नल करशील तेवढं तुमच्या स्ट्रॅटेजीतले एरर समजतील, आणि जेवढे एरर समजतील तेवढी इम्प्रूव्हमेंट होते.
तर जे होतं इथं एंट्री या एफिजितनंच एंट्री होती ही अशी झाली सक्सेस. मी आता ते डीपमध्ये जात नाही. इथं आणि रिडिफाईन केलं तर इथे एफपीजी ऑर्डर ब्लॉक मिळते, त्याला काहीतरी टॅप केलता आणि गेलता. परत तिथे एंट्री झाली असं इथे एंट्री मिळाली. ते म्हणजे डायरेक्ट आता इथं किंवा जरी जरी या एफपीजीतनं गेलाय ना तर ते लगेच ओळखायचं कसं, या डेलीला टॅप झाला काय, टॅप होऊन रिजेक्ट झालता. त्यानंतर काय करायचं असते, म्हणजे इथनंच एंट्री बंद आहे हे ओळखायचं कसं, 4 आवरला जायचं. हे तुम्हाला एक्सपिरियन्सनं समजलंच, पण हे हे एररवर काम केल्यानंतर समजत, स्वतःच्या एररवर काम करायचं. इथं डिस्प्लेसमेंट आले, हे चेंज ऑफ कॅरेक्टर झाले, लगेच ह्या एफईजी आणि हे ऑर्डर ब्लॉक मार्क करायचा, लगेच एंट्री टाकायची. फक्त रिस्क रिवॉर्ड चेंज नाही झाला पाहिजे. कुठं इथं ओव्हर कॉन्फिडन्स नाही व्हायचं, रिस्क वाढवायची नाही. फोमो पण कंट्रोल आपोआप होते. म्हणजे हे जर असं डिस्प्लेसमेंटची वाट बघितली आणि री एंट्रीचा प्लॅन केला तर इथं काय डायरेक्ट आपल्याला एंट्री आपण घेणार नाही, कारण हे एवढी मोठा हे बनतंय एसेट. मग हे ह्याला ह्याला परत रिडिफाईन करत 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 जाईल. म्हणजे आता डेलीवर हे चालताना डेलीवर टॅप झालता, परत जिथनं रिजेक्शन आलंय मग डेलीवर टॅप झालाय, फॅक्टरल नेचर बघायचं, डेलीच्या आतलं टाइम फ्रेम घ्यायचं, 4 आवर 1 आवर 15 मिनिट, हे आत 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 जायचं. 5 मिनिट 15 मिनिट 30 मिनिटे असं उलटा टाइम फ्रेम यूज नाही करायचा. पहिला कधी पण मोठ्या टाइम फ्रेमवर अनालाइज करायचं आणि त्यानंतर बारक्या टाइम फ्रेमवर शिफ्ट होत जायचं. मग आता इथनं रिजेक्शन आले, ठीक आहे, स्टॉप लॉस छोटा, टार्गेट इथंपर्यंत. मग इथंपर्यंत येईपर्यंत हा तुमचा डाऊन ट्रेंड कन्फर्म झाला. इथून इथपर्यंतचा हा जो होता हा अप ट्रेंड फक्त ह्या म्हणजे ह्या एफईजी पर्यंत, एफईजीला घेण्यापर्यंतच होता अप ट्रेंड. आता हा डाऊन ट्रेंड कन्फर्म आहे, पण तरी पण आता ह्या वीकची कॅन्डल कशी क्लोज झाली बा, बायस याचा आहेत अप साईडचा अजून पण. ह्या वीकचं प्रिव्हियस वीकचा लो किती आहे, 45.10 आणि ह्या वीकचा लो 45.53 आहे. म्हणजे अजून पण थोडंफार खाली क्लोजिंग आहे, म्हणजे अजून बायस याचं इथंपर्यंत आहे. नेक्स्ट वीकमध्ये इथं येऊ शकतो, हे टार्गेट आपल्याला डन करताना दिसेल, किंवा साईडवेज पण होईल, कारण पुढच्या वीकमध्ये शक्यतो काही न्यूज पण नाहीत, जिओ पॉलिटिकल न्यूज काही येतात त्याच्यावर डिपेंड राहील. आणि ट्रेडिंगमध्ये जर्नल हे यासाठीच इम्पॉर्टंट आहे की एरर काय येतात आणि त्यात सॉल्युशन काय काढू शकतो आपण. ट्रेडिंग हा गेमच असा आहे की ट्रायल आणि एरर. कधीच असं कोणी सुद्धा शुअर सांगू शकत नाही इथनंच जाईल तिथनंच जाईल. हा जो आलेला तो कालचा एरर आहे आपला. इथं फक्त रिस्क रिवॉर्ड तुम्हाला वाचू शकतो. इथं तुम्हाला मार्केट सोबत फाईट करायचं नाही, का असं झालं फाईट करायचं नाही, तर ॲक्सेप्ट करायचं आणि नेक्स्ट